नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. आज आम्ही वारणानगरमध्ये आलोय आणि आपण सर्व जाणताच की वारणानगरला उद्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं एकूण जे सगळं नियोजन आणि जे आयोजित केलेलं आहे ते वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि आमदार विनय कोरे यांनी. खरं तर वारणा उद्योग समूह हा देश पातळीवर एक चांगला आणि आदर्श सहकारी उद्योग समूह म्हणून गणला जातो आणि म्हणून तर आज राष्ट्रपती आज आपल्या वारणानगरमध्ये उद्या येत आहेत. तर त्या अनुषंगानं नेमकं राष्ट्रपतींचं आगमन आणि त्या येऊन जे जे कार्यक्रम होणार आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमातून जे ऊर्जा मिळणार आहे वारणानगर आणि परिसरातील किंवा या 2 तालुक्यातील महिलांना, भगिनींना, एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा यातून एक ऊर्जा मिळणार आहे, नारी शक्तीचा एक उदय होणार आहे. तर त्या अनुषंगानं म्हणजे आपण जे कार्यक्रमाचं आयोजन केलं ते नेमका आपला उद्देश कसा होता? प्रामुख्यानं वारणेच्या या सगळ्या उद्योग आणि शिक्षण समूहामध्ये 1974 साली महिलांचं सुद्धा एक संघटन व्हावं आणि महिला शक्तीचा सुद्धा सहभाग या सगळ्या परिसराच्या विकासामध्ये आपण त्याला घेता आला पाहिजे, या विचाराची सुरुवात आहे. वारणा भगिनी मंडळाच्या वतीनं लिज्जत पापड हा पापड बनवणारा उद्योग खरं तर ह्या ठिकाणी सुरू झाला आणि यातून सुरू झालेलं हे काम वेगवेगळ्या पातळीवर महिलांच्या संघटित क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत पुढे गेलं. त्यात प्रामुख्यानं वारणा बाजारसारखी संस्था, ही महिला सभासद 90% असणारी संस्था उदयाला आली आणि आज देश पातळीवरचा सगळ्यात मोठा सहकारातला डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून नाव लौकिकाला पावली. सावित्री महिला उद्योग हा वारणा दूध संघासाठी लागणारं जे पॅकिंग मटेरियल आहे ते बनवणारा उद्योग या महिलांच्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अस्तित्वात आला. वारणा महिला पतसंस्था नावाची एक महिलांची बँक अशा स्वरूपातली एक संस्था या ठिकाणी अस्तित्वात आली आणि त्याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 225 कोटीच्या वर ठेवी आणि 700 कोटीपर्यंतची उलाढाल महिलांची संस्था त्या ठिकाणी करते, एवढे यश त्याही संस्थेला मिळालं. आणि मग ह्या सगळ्या कामाची 50 वर्ष 2024 मध्ये पूर्ण होत आहेत. मग याचा कुठेतरी एक सुवर्ण सोहळा संपन्न केला पाहिजे आणि ज्या ज्या जुन्या पिढीतल्या महिलांचं ह्या कामाला योगदान मिळाले त्यांची आठवण केली पाहिजे आणि हे प्रेरणास्तोत्र उद्याच्या वारणा परिसराच्या महिला शक्तीतून वारणेच्या समृद्धीच्या अनुषंगानं आपल्याला एक प्रेरणास्तोत्र म्हणून त्याचा निर्माण करता आला पाहिजे. ह्या भावनेतून खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरलं. वारणा सहकार उद्योग समूहाची स्थापना तात्यासाहेब कोरेंनी केली. त्यांचं एक स्वप्न होतं की मुख्यमंत्री, पंतप्रधान तर अनेक वेळा कार्यक्रमांना येतातच, पण जे भारताच्या जे प्रमुख जे पद आहे, प्रथम नागरिक आहेत, त्यांनी एकदा वारणेत यावं आणि वारणेचा उद्योग समूह पाहावा आणि इथल्या लोकांना एक पुन्हा चार्ज करावं, त्यांना उत्तेजन मिळावं. ह्या दृष्टीने जे आपण त्यांचं स्वप्न साकार करताय तात्यासाहेब कोरेंचं, तर राष्ट्रपती येत असताना त्यांची पुढची जी स्वप्न आहेत तात्यासाहेबांची ती कशी पुढे पार पाडणार आहेत? प्रामुख्यानं हे काम पुढे नेण्याचे प्रेरणा निर्माण करणं म्हणजे ह्या कामाला अजून शक्ती देणं आणि कालानुरूप ते पुढे नेण्याचा प्रयत्न करणं हाच संकल्प आहे आणि त्यातलाच एक घटक म्हणून खरं तर हा दौऱ्याची आखणी झाली या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं झाली. पण योगायोगानं कार्यक्रम पुढामुळे पुढे गेला आणि वारणा शिक्षण समूहाचा सुद्धा हिरक महोत्सव म्हणजे त्याला 60 वर्ष पूर्ण झाली. पहिलं सिनियर कॉलेज जे वारणेत सुरू झालं त्याला 60 वर्ष पूर्ण झाली आणि वारणा विभाग शिक्षण मंडळाला 60 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या शिक्षण मंडळाला महाराष्ट्रातल्या पहिल्या स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा दर्जा त्या ठिकाणी वारणा विद्यापीठ म्हणून मिळाला. आणि मग हे सुद्धा काम त्याच निमित्तानं त्याची सुरुवात करावी, त्याचं उद्घाटन करावं, ही सुद्धा संकल्पना आता ह्या कार्यक्रमामध्ये आपण घेतलेली आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की हे सगळं काम किंवा ज्यांच्या समोर किंवा ज्यांच्या प्रेझेन्समध्ये हे करायचं तर ती व्यक्ती सुद्धा तेवढ्या तोलामोलाची असली पाहिजे आणि म्हणून महिलांच्या दृष्टीनं एक सगळ्यात शक्तिशाली व्यक्तिमत्व म्हणून खरं तर ह्या राष्ट्रपतींच्याकडे आपण बघू शकतो. कारण ज्या बॅकग्राऊंडमधनं त्या आल्या ते अनेक गोष्टी त्यांनी वेगळ्या पद्धतीनं स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून समाजासमोर आणलेले आहेत. म्हणजे प्रगतीच्या आड जात येऊ शकत नाही ही संकल्पना त्यांनी आणली, प्रगतीच्या आड गरिबी येऊ शकत नाही ही संकल्पना त्यांनी आणली. किती मोठं दुःख जरी आयुष्यात आलं तर त्या दुःखाच्या समोर जाऊन सुद्धा चांगल्या गोष्टी करता येतात अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्याच्या व्यक्तित्वातनं त्यांनी दाखवून दिला.
म्हणजे एक त्यांचं पर्सनॅलिटी म्हणून जर आपण बघितलं तर मग अशी एक व्यक्ती यावी आणि त्यांच्या समोर आमच्या वारणीच्या महिला शक्तीचं कौतुक व्हावं, त्याच्याकडे बघून अजून उर्मी त्यांना मिळावी, ह्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज संपन्न होतोय, याचा आनंदच आम्हा सगळ्यांना आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपली तयारी नेमकी कशी झाली? अतिशय भव्य दिव्य तयारी झाली आहे. वारणीचा कार्यक्रम हा काहीतरी वेगळा असतो हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि योगायोगानं परमेश्वराच्या कृपेनं आमच्याकडे ते घडते. आमची वारणा ही नावावर किंवा सगळ्या आमच्या समूहातल्या सभासदांची कार्यकर्ते आपलं म्हणून जे करतात, त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक वेगळं कायम स्वरूप असतं. आणि महिलांचा पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही संपन्न करतो. म्हणजे अब्दुल कलाम साहेब सुद्धा आले होते साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं, पण त्यावेळेला ते माजी राष्ट्रपती होते. तोही कार्यक्रम फार भव्य दिव्य स्वरूपात आम्ही केला होता. आणि हाही कार्यक्रम महिलांचा सुवर्ण महोत्सव, त्याचं स्वरूप फार मोठं आहे. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही महिलांना इन्व्हाइट केले. आणि आज सकाळपर्यंतचे जे आकडे आम्ही बघतोय ना, म्हणजे आम्हाला किंवा आमच्या संघटनेत कोणालाही पटत नव्हतं की एवढ्या महिला उत्स्फूर्तपणानं या कार्यक्रमात सहभागी होती. म्हणजे आम्हाला तर म्हणजे मला तर कालपासून अशी भीती आहे की आमचं ग्राउंड त्या ठिकाणी अपुरं पडणार. म्हणजे आम्ही एवढ्या आग्रहानं सगळ्या महिलांना बोलवले की त्यांना आम्हाला खुर्ची देता आली पाहिजे, चांगलं आम्ही जेवणाचं सोमवार सोडायचं नियोजन केलंय ते व्यवस्थित पार पडलं पाहिजे. म्हणजे अपेक्षेपेक्षा फार मोठा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मिळाला आहे. वारणीतला एक आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमांच्या आता अभूतपूर्व असा हा कार्यक्रम संपन्न होईल, पण सगळं काम आता पूर्ण झालं. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आज कार्यक्रमाचे आयोजक आणि वारणा सहकार उद्योग समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी आज आपल्याला एकूण सर्व माहिती दिलेली आहे. मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.